जसं वय वाढू लागतं ना तसं आंबट खाण्याची कॅपॅसिटीसुद्धा कमी होते. पण कैरी म्हटलं तर प्रत्येकालाच आवडते बरं का. पण आंबट असली तर थोडंसं माघार घ्यावी लागते. का तर दाताला सहन होत नाही किंवा आंबट सहन होत नाही. तर मग गुळांबा खायचा आहे पण आंबट गोड तर होतोच. तर मग त्यासाठी इथे ना आपण कलमी कैरीचा वापर केलेला आहे. अजिबात आंबट ही कैरी नसते आणि त्यातल्या त्यात आहे ना जो आपण गुळांबा करतो ना तोही एकदम फास्ट असा होत असतो. तर एकदम क्विक असा तुम्हाला गुळांबा बनवायचा असेल तर कलमी कैरी हीच वापरा. तर कलमी कैरीसाठी छान धुवून घ्यायची, तिला स्वच्छ अशी पुसून घ्या. त्यानंतर त्यावरची साल काढून अशा पद्धतीने खीस करायचा आहे. खीस करून झाला की 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून अशा पद्धतीने त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर 2 किलो इतकी जर कैरी असली ना तर त्यासाठी 1.5 किलो इतका आपल्याला गूळ घालायचा आहे. तर छान गूळ मेल्ट झाला की आपल्याला कलर बदलेपर्यंत छान याला होऊ द्यायचा आहे. थोडासा घट्टसर असा कलर आला आणि डार्क कलर आला की इथे आपल्याला गॅस बंद करून